जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. खरं तर एका गोष्टीवर प्रामुख्याने बोलायचं आहे. ते असेल औरंगजेबाचं महाराष्ट्रामध्ये चाललेलं उदारीकरण आणि औरंगजेबाची कबर. इतिहासाची पानं चाळून बघितल्यानंतर या औरंगजेबाचा इतिहास आपल्याला समजतो. किती क्रूरक्रमी, अत्याचारी आणि जुलमी हा औरंगजेब होता. ज्यानं वाचलं त्यालाच ते समजलं. पण त्याचीच अवलाद याचा एक फफावत आहे. भविष्यात हीच गोष्टी चुकीच्या पद्धतीनं हीच लोक वागतील यात काही दोमतच नाही. पण मोठ्या प्रमाणात ते चालेल त्याचं उदारीकरण असं का चाललं आहे आणि त्या पाठीमागं काही गोष्टी पण आहेत. त्या गोष्टी आपण प्रामुख्यानं जाणून घेऊ. खरं तर औरंगजेबाची कबर समस्या नाही. समस्या या गोष्टीच्या एक तिची केली जाणारी रोज पूजा असेल, तिच्यावर चढवली जाणारी चादर असेल, तिच्यावर अर्पण केलेला पुष्पहार असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतरनं इतिहासामध्ये तर त्याचं जे अत्याचाराच्या गोष्टी बघितल्यानंतरनं आपलीच लोकं ज्यावेळी तिथं माथा टेकायला जाते त्यावेळी लाजा वाटल्या पाहिजे अशा लोकांना की त्याचा इतिहासातील जुलमी अत्याचार, हिंदूंच्यावर केलेला अत्याचार जर तुम्ही बघितले, या जनतेवर केलेले अत्याचार, या शेतकऱ्यावर केलेला अत्याचार, तर त्याला आदर्श मानणारी जी पिलावळ आहेत तर त्यांचं उदारीकरण ह्याच गोष्टीमुळे होतं. तोच औरंगजेब अशा खंडातील एक बादशाह म्हणून ओळखला जायचा. या स्वराज्याला संपवण्यासाठी दक्षिणेमध्ये उतरतो. विचार करा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्याचं कंबरड जर मोडलं असतं त्यावेळी, तर या देशाची आणि तुमची आमची अवस्था काय असते ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि अशा अवलादीला जर काही लोक आदर्श मानत असतील तर हे दुर्दैव गोष्ट आहे. जे जपायला पाहिजे होतं ते जपलं गेलं नाही आणि जे नको पाहिजे होतं ते एवढं मोठं करून ठेवलेलं आहे. या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे मावळे आज त्यांच्या समाधी बघितल्या तर उघड्यावर आहेत. पण ज्या औरंगजेबाची कबर बघितली तर मला वाटते 2 एकरामध्ये असेल. RCC स्टाईलमध्ये उभी केलेली ही कबर आहे. तर याचं उदारीकरण थांबलं पाहिजे. या कबर समूळ नष्ट केली नाही पाहिजे, पण तिचा जो आकार आहे, ज्या पद्धतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर आत्ता ठेवलेली आहे त्या पद्धतीने ठेवली पाहिजे. बाकीचा सगळा RCC स्टाईल फोडून काढली पाहिजे. त्याशिवाय ही जी पिलावळ आहेत औरंगजेबाची ही कुठेतरी थांबणार नाहीत. नाहीतर भविष्यात जाऊन ही पुढे जाऊन आपल्यालाच धोका आहे. कारण उघड त्या पद्धतीने उदारीकरण करतात आणि त्याच्याकडून आदर्श घेण्यासारखी त्याच्याकडे नीतिमत्ता काय होती. आज आपलेच काही लोक जाऊन याच्यावर माथा टेकतात. त्यांनी त्याची नीतिमत्ता तपासावी आधी, नेमकी त्यांच्यात नीतिमत्ता काय होती, औरंगजेबाकडून कोणता आदर्श ती लोक घेत आहेत. आणि याच लोकांच्यामुळे ही लोक फपावतात की उदारीकरण करतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. राज्य सरकारनं यांच्या काळात त्याला संरक्षण याच्यामध्ये नोंद करून त्याचं जे एवढं मोठं उदारीकरण केलेलं आहे. आता हिंदुवादी सरकार जे आहे, म्हणते आम्ही हिंदुवादी, या सरकारनं त्या कायद्यामध्ये दुरुस्त करून ज्या पद्धतीनं अफजल खानाची कबर ठेवली आहे त्या पद्धतीने ती कबर ठेवली पाहिजे. बाकी सगळं उद्ध्वस्त केलं पाहिजे. तरच भविष्यात या गोष्टी सगळ्यांच्या दृष्टीने चांगल्या आहेत. नाहीतर अंतर्गत कलह खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे तुम्हाला मला सुद्धा माहीत आहे. कारण अशी पिलावळं जर जिवंत राहिलीत, यांच्या नांग्या व्यवस्थित ठेचल्या नाहीत, तर भविष्यात यांचंच सगळ्यात मोठा त्रास आपल्याला होणार आहे. राज्य सरकारला हेच विनंती असेल की या गोष्टीत प्रामुख्याने जातीने लक्ष घालून या औरंगजेबाची कबर समूळ नष्ट करून थडग्याच्या रूपात ठेवली पाहिजे. त्याशिवाय ही पिलावळं थांबणार नाहीत. दुर्दैव या महाराष्ट्राचं बघा की ज्यांच्या समाधी जपल्या पाहिजे होत्या त्या समाधी आज उघड्यावर आहेत. या स्वराज्यासाठी ज्यांनी आपलं प्राण दिलं, आज त्यांची अवस्था काय आहे. अब्बासाहेबांसारखा भिकारचोर MLA या महाराष्ट्रामध्ये येतो, निवडून येतो, हीच मोठी दुर्दैव गोष्ट आहे हिंदूंची. आणि तो सरळ औरंगजेबाचं उदारीकरण करतो. या दूरदृष्टी या भिकारचोटांना काही माहीत नाही. या औरंगजेबाची जी पिलावळ आहे ती, यांचा आदर्श औरंगजेबच असणार. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श नसणार आहे. ज्यांचा आदर्श औरंगजेब असेल, ज्यांचा बाप औरंगजेब असेल, यांच्याकडून कुठल्या अपेक्षा ठेवताय तुम्ही. भविष्यात ज्या गोष्टी चुकीच्या होणार आहेत त्याला हीच पिलावळ जबाबदार असणार आहेत. कुठला आदर्श घेणारा व्यक्ती आज अब्दुल कलामचा आहे यांच्यामध्ये, ठराविक लोक सोडलीत तर. आणि भविष्यात ही लोक जर अशा औरंगजेबाचं उदारीकरण, टिपू सुलतानचं उदारीकरण करत असतील तर भविष्यात हा धोकाच आहे. यावर कायद्यानं आणि जातीनं लक्ष घालणं सरकारनं पण गरजेचं आहे. नाहीतर चुकीच्या घटना घडणार आणि याला जबाबदार हीच लोक असणार आहेत सरकार. कारण वेळेवर जर या गोष्टी ठेचल्या नाहीत तर दुर्दैव या महाराष्ट्राचं हे असणार की दंगलीसारखे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकतात. त्यामुळे या कुठेतरी गोष्टीला आवरा घालायचा असेल तर अशा पिलावळ जे आता फपावत येत आहे त्याचं उदारीकरण करतात, त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे सरकारनंही आणि पोलीस प्रशासनाने. कारण यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच नाही आहे.
ते मोठ्या तोंडानं बोलतात की आणि इतिहास जरा वाचावा, जाऊन की त्याचं चरित्र वाचावं, नेमकं काय औरंगजेब होता. इस्लामिक अत्याचारानं ज्यावेळी या देशावर अतिक्रमणं केली 750 वर्षे, त्यावेळी याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक हिरा जन्म घेतो आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करतो. आणि ते स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब या मातीमध्ये येतो. तर काय येतो, कधी हा विचार केला आहे का तुम्ही? स्वराज्यावरच वाकड्या नजरेनं नजर ठेवणारा औरंगजेब का होता? आजूबाजूला आदिलशाही, निजामशाही, अफगाण, पोर्तुगीज सगळे असताना सुद्धा त्याला स्वराज्यच का संपवायचे असते? त्याचं उत्तर कधी तुम्ही इतिहासात चाळून बघितलं तर तुम्हाला सापडेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेसाठी राज्य निर्माण केलं होतं. इथली रयत हीच या राष्ट्राची, या राज्याची राजा म्हणून होते. रयतेसाठी लढायचं, राजासाठी नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हुकूम होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरनं ही रयत लढली राजा नसताना सुद्धा. हेच ह्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. कधी इतिहासाची पानं चालून बघितल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतील. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की महाराजांनी 360 किल्ल्याच्या वरती किल्ले बांधले. जर औरंगजेब या दक्षिणेमध्ये आला किंवा या स्वराज्यावर चालू आला तर एक किल्ला लढायला किमान 1 वर्ष लागेल. म्हणजे असे 360 वर्ष एक किल्ले घ्यायला लागले, स्वराज्य जिंकण्यासाठी लागेल. जास्त काही सांगत नाही. नाशिकचा रामशेजला कधी गेला बघायला, एवढा छोटा किल्ला आहे, तो घ्यायसाठी औरंगजेबाला 6 वर्ष लागले. म्हणजे विचार करा महाराजांची दूरदृष्टी काय होती. तोच औरंगजेब या स्वराज्यावरच का चालून येतो, या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळानंतर, ज्यावेळी संभाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य शिकण्यासाठी दक्षिणेकडे सगळं आयशाराम सोडून औरंगजेब या दक्षिणेमध्ये येतो, हिंदू स्वराज्य संपवण्यासाठी येतो. तर त्यावेळी आपलं कंबरडं मोडलं असतं तर तुम्ही आम्ही हा देश कुठं असता आज? हे विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. संभाजी महाराजांनी अक्षरशः त्याला 9 वर्षाच्या कालखंडामध्ये सळो की पळो करून सोडलं होतं. अक्षरशः त्याचा खजिना संपला होता. आदिलशाही, निजामशाही त्यांनी जिंकून त्यांचाही खजिना संपला होता. पण आपलेच राजे, काही लोक फितूर झालेत, काही लोक आपल्यातले आजूबाजूचे राजे, बाकीचे. राजा जयसिंगसारखा औरंगजेबाची चाकरी करतो. काय म्हणजे काय, या बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टी. या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांच्या त्याला सळो की पळो करून सोडल्यानंतर औरंगजेब सुद्धा अक्षरशः थकला होता. संभाजी महाराजांच्या या त्यांनी जो धुमाळगुळ घातला होता यासाठी अक्षरशः उत्तरेकडे 9 ते 10 राज्यामध्ये संभाजी राजांनी आपला विस्तार वाढवला होता. पण संभाजी महाराजांना या भूतलावर हरवण्यासारखा योद्धाच नाही औरंगजेबाला तुर्तास माहीत होतं आणि माहिती होतं. म्हणून औरंगजेबानं संभाजी महाराजांना पकडायचं असेल तर फितुरी एकमेव पर्याय होता. याच फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्यावर 40 दिवस जो अत्याचार केला, तो अत्याचार वाचताना अक्षरशः डोळ्यातून पाणीच नाही, पण ज्या पद्धतीने आपण भावनिक होतो किंवा ते अत्याचार छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी सहन केले. का सहन केले? हे तुमच्या आमच्यासाठीच केले ना. तरीही औरंगजेबाला हे स्वराज्य घेता आलं नाही. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर 27 वर्ष महाराणी ताराराणी, राजाराम महाराज आणि हे राज्य राखलं. गादीला राजा नसताना सुद्धा ह्या प्रजेनं हे स्वराज्य लढवलं आणि पुढे चालवलं. हा इतिहास आहे. हा इतिहासाच्या पानामध्ये तुम्ही डोकावून बघितल्यानंतर नाही तर तुम्हाला जाणवेल. आज तीच लोक, या औरंगजेबाचे काही लोक पिलावळ जर उदारीकरण करत असतील, हे या लोकांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून यांना 8 टकलं चढवलं पाहिजे. किती जणी लोकांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील, किती जणांचा आदर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहे. आहेत का यांच्याकडे? नाही भेटणार तुम्हाला. पण औरंगजेबाचं उदारीकरण ही लोक करत आहेत. कोणती नीतिमत्ता त्या होती भिकार चोटाकडे, तेव्हा त्याचा आदर्श घेतात. तर समोर राज्यशासनाला किंवा केंद्र शासनाला हीच विनंती आहे की औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे, पण ती एखाद्या थडग्याच्या स्वरूपामध्ये राहिली पाहिजे. त्याशिवाय असली माजुरी आणि भिकारचोट लोक त्याचं उदारीकरण करणं थांबवणार नाही. ही समस्या आहे. त्याच्यावर जे फूल, पुष्प, हार, चादर चढवली जाते, यामुळे या लोकांना स्फूर्ती येते जास्त आणि हे वळवळते. भविष्यात जाऊन या गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडायला नको आहेत. तर या वेळेतच या लोकांना ठेचले पाहिजे. तरच कुठेतरी भविष्यात चांगल्या गोष्टीची आशा आपण करू. तुम्ही बघताय बाकी रील स्टार वगैरे जे चालू आहे या गोष्टी या सोशल मीडियावरून, आणि त्याला सपोर्ट करणारे जर तुम्ही बघितलंच व्ह्यूज लाखात असतात. तर अंतर्गत लोह माजायला सुद्धा वेळ लागणार नाही अशा गोष्टीमुळे.
त्यामुळं समाजानं सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनानं अशा लोकांच्यावर कडक कडक कारवाई करावी, कारण भविष्यात चुकीच्या ज्या घटना घडणार आहेत त्याला वेळेवरच आळा बसेल. साहजिकच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. राज्य शासनानं पण या संरक्षण स्मारकामध्ये जे औरंगजेबाची कबर नोंद केलेली आहे ती हटवून त्याला थडग्याच्या स्वरूपामध्ये परत रूपांतरित करणं गरजेचं आहे. हिंदुवादी सरकार जर असेल तर या गोष्टी प्रामुख्याने त्यांनी केल्या पाहिजेत. आणि जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा ज्या मावळ्यांच्या समाधी आहेत त्यांचं उद्धारीकरण करा. त्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, त्याने हे स्वराज्य टिकावं म्हणून आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. तर त्यावेळेस हिंदू स्वराज्याचं जर कंबरडं मोडलं असतं तर ह्या देश आणि हे स्वराज्य किंवा तुम्ही आम्ही असतो का आज, हा विचार करणं प्रामुख्याने प्रत्येकाने गरजेचं आहे. बाकी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.